हॅलो अँड वेलकम बॅक. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझे सकाळचे सगळे कामं आवरले होते. आता माझ्याकडे निवांत वेळ होता 1 वाजेपर्यंत, कारण की हृदया 1 वाजता झोपते आणि माझे 11 वाजता कामं आवरले होते आणि जेवते मी 12 वाजता. तर मला 1 तास पूर्ण होता आणि मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की माझ्या घरात मला 2 ते 3 झुरळं दिसले आहे. ते झुरळं तर मी मारून टाकले, पण मलाच असं चैन पडत नव्हतं की जर ते झुरळं किचन ट्रॉलीजमध्ये वगैरे कुठे जर गेले असेल आणि ते जर भांड्यांमध्ये फिरत असेल, तर मला खूप असं वेगळंच असं किळसवाणं ते वाटतं. आणि ज्यांच्या घरी अशा रॅक वगैरे असतात, त्यांचे भांडे असे छान ओपन असतात आणि सगळं दिसतं बाहेरून काय गेलं त्या भांड्यांवरून, काय नाही. आणि आपले ट्रॉलीजवाल्यांचं कसं आहे, किचन म्हणजे ट्रॉली आतमध्ये असल्यामुळे आतमध्ये काय जातं आतमध्ये आणि काय फिरून येतं त्या भांड्यांवरून, ते आपल्याला कळतच नाही. आणि माझं कसं आहे, माझ्याकडे भांडे खूप कमी आहे. आता तुम्हाला मी दाखवतेच. जेवढे मला रोज लागतात तेवढेच मी धुवून वापरते. आता थोडे मी ॲड केले आहे. एक्स्ट्राचा तवा वगैरे, एक्स्ट्राचा कुकर वगैरे आहे. ते पण मी असे वापरायला ट्रॉलीमध्ये ठेवले नाही आहे, कारण की किचन ट्रॉली खूप कमी आहे. 6 ट्रॉलीज आहे आणि एक सिंक एरिया खाली ते छोटंसं ते असं कॅबिनेटसारखं आहे. तर खूप असं काही मोठं नाही की खूप सारे माझे भांडे मावतील. आणि बाहेर पण अशी रॅक वगैरे लावली नाही आहे मी की तिथे मी असे भांडे डबे वगैरे काही मोठे डबे ते ठेवू शकेल. तर त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येतो भांडे ठेवायचा. तर मी मोजकेच भांडे ठेवले आहे. थोडे मोठे कटोरे आणि थोडे काही भांडे आहे एक्स्ट्राचा कुकर वगैरे, जसं इडलीचं पात्र वगैरे, तर ते मी ठेवू शकत नाही या ट्रॉलीजमध्ये. तर मी ते सगळे काय केले आहे, ते भांडे सगळे मी माझं जे हे स्टोरेज असतो आपल्या दिवाणला किंवा बेडला, तर त्या स्टोरेजमध्ये मी ते ठेवून देते. आणि इडली वगैरेचं ते भांडं आपल्याला कधीच लागतं. जसे आपले त्याचबरोबर चिवडा वगैरे आपल्याला करायचा असले तर मोठे जे टोपले वगैरे आहे ते आपल्याला लागतं. डेली तर काही लागत नाही. तर असं आपण आपल्या भांड्यांचं नियोजन केलं आणि ते भांडे जर आपण इथे बेडमध्ये वगैरे ठेवले आणि वेळीच जर आपण धुवून ते वापरले, तर आपण म्हणजे आपल्या ट्रॉलीजमध्ये सुटसुटीत जागा ठेवू शकतो आणि भांड्यांचा पसारा पण होत नाही आणि अशी खूप सारी धूळ आणि खूप असं क्लटर आपलं जे आहे भांड्यांचं जे ट्रॉलीज आहे त्या दिसत नाही. ट्रॉलीज पण हेवी होत नाही. तर दर मंथली मी किचन क्लीनिंग करत असते, पण यावेळेस खूप जास्त असा वेळ झाला. मागे मी आता 1 महिना होत आहे, तर मी पूर्ण जे डीप क्लीनिंग आहे ते मी दाखवली होती. म्हणजे ट्रॉली तर बाहेर निघत नाही. या ट्रॉलीचा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच, जेव्हा मी ट्रॉलीज क्लीन केल्या होत्या तेव्हाच मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितला होता की याचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. ह्या ट्रॉली इतक्या हेवी आहे, खूप असं हेवी ट्रॉलीज लावल्या आहे. आणि आमचे जे फ्लॅट ओनर आहेत, तुम्ही माझ्या फ्लॅटमध्ये बघत असाल दारं वगैरे सगळं त्यांनी स्वतःचं घर जसं आपण बनवतो तसं सागवानाचे दारं वगैरे लावलं आहे. तर त्या काकूंना मी म्हटलं, ह्या ट्रॉलीज एवढ्या हेवी आहे, मी आली तेव्हाच काढल्या होत्या आणि ह्या जर ट्रॉली धुतल्या तर हे प्लाय जे आहे ते अटॅच आहे, तर हे उन्हात वाळवावंच लागतं. 1 ते 2 दिवस यांना चांगली ऊन दाखवावं लागतं, कडक जी मे महिन्यातली ऊन असते ती. तेव्हाच जे आहे ते पूर्ण वाळतात. आणि एवढी प्रोसेस करायसाठी खाली ट्रॉली नेऊन ठेवा आणि त्या ट्रॉलीजवर लक्ष ठेवा की गेटमधून कोणी आतमध्ये आलं नाही पाहिजे. आणि एवढ्या हेवी जर ट्रॉली कोणी घेऊन गेलं तर त्याची पण रिस्क असते. तर मी काय करते, ट्रॉली वगैरे धुवत नाही. दर मंथली फक्त, म्हणजे मी जेव्हा इथे आली होती तेव्हा मी धुतल्या होत्या. आणि कसं आहे ना, आम्ही जेव्हा इथे आलो होतो राहायला तेव्हाच आम्हाला आमच्या ओनरनी पेस्ट कंट्रोल पूर्ण जे आहे ट्रॉलीचं करून दिलं होतं. आणि असं म्हटलं जाते की पेस्ट कंट्रोल दर 6 महिन्यांनी केल्या जाते. झुरळं, कॉक्रोच वगैरे, उधळी वगैरे अशा ज्या काही किडे आहे आपल्या ट्रॉलीजला लागत असते. आणि ते कशामुळे, ओलावा जेव्हा धरून राहतं आपल्या ट्रॉलीजमुळे मध्ये. आणि कसं कुठून जर वरच्या फ्लॅटमध्ये जर काही असले किडे वगैरे, ते जर आपल्या खाली म्हणजे खालच्या फ्लॅटमध्ये आले की खालच्या फ्लॅटमध्ये आले तर वर आले, तर त्याच्यामुळे पण आपल्या ज्या ट्रॉलीज आहे त्याच्यामध्ये असे किडे वगैरे होऊ शकतात. तर तेव्हाच जे आहे त्यांनी आल्या आम्हाला पेस्ट कंट्रोल करून दिलं होतं. खूप असे कॉक्रोचेस तिथे झाले होते, कारण ज्या आधी इथे ताई राहत होत्या त्या सोडून गेल्यानंतर हा फ्लॅट तरी 4 ते 5 महिने रिकामा होता. आणि जेव्हा कुठलाही फ्लॅट जेव्हा रिकामा राहतो खूप जास्त टाईम नंतर, तेव्हा तिथे किडे कॉक्रोच जे आहेत त्यांचं घर आणि त्यांचं आक्रमण आणि त्यांचं साम्राज्य हे बनवून ठेवतात. आणि आपण कसं असतं, आपल्या बायकांचं एक तरी आपण हात फिरवतोच. म्हणून तर म्हणतो आपण, घरात जर बाई नसली ना तर ते घराला घरपण येत नाही. आणि जेव्हा घरात बाई असली ना तेव्हा घराला घरपण येते. तर माझ्या सगळ्या गोड ताईंना वुमन्स डेच्या खूप शुभेच्छा. तर आज महिला दिनानिमित्त
तुम्हा सर्वांना, तुम्ही जे काही कोणी वर्किंग आहात, कोणी होममेकर आहात, ज्या काही आहात, होममेकर जरी असल्या तर त्या घरासाठी खूप मेहनत घेत आहे आणि वर्किंग असल्या तरी त्या घरासाठी पण मेहनत घेत आहे आणि स्वतःचं पण पॅशन आहे ते पण त्या जगत आहे आणि 2-2 कामं त्यांना करावं लागतं आहे. घर पण सांभाळावं लागत आहे, बाहेर जे काही काम करतात आहे ते पण सांभाळावं लागत आहे आणि मुलं वगैरे असेल तर ते पण सांभाळावं लागत आहे. तर त्यांच्या कर्तृत्वाला खरंच माझा सलाम आहे, ज्या वर्किंग आहेत त्या. तर ही जी ट्रॉली आहे ही एवढी जाम आहे, ही मी खूप कमी खोलते आणि याच्यामध्ये असे भांडे ठेवते की जे मला खूप असे कमी काढायला लागतील. जशा काही प्लेट्स वगैरे आहे तर त्या मी इथे या ट्रॉलीमध्ये ठेवते आणि ही जी ट्रॉली आहे यूजलेस असल्यासारखी अशी मला वाटते. कारण हे जर तुम्ही मधातलं जे असं उंच दिसत आहे जिथे आपण ताटं फसवतो, तर याच्यामध्ये जर थोडीशी पण मोठी प्लेट असली तर त्याच्यामुळे ते ट्रॉली आत लागत नाही आणि एवढ्या साऱ्या प्लेट आपल्याकडे नसतातच. आणि असं हे एकदम असं मधात असं उंच केलं आहे ना ताटं लावायसाठी, तसं न करता साईडनी उंच आणि मागचा बाजूचा भाग जर याचा प्लेन असता तर खूप छान झालं असं. साईडनी पूर्ण प्लेट्स लागल्या असत्या आणि बाजूच्या भागामध्ये ग्लास वगैरे किंवा आपले मिक्सरचे पॉट्स वगैरे आपण आडवे ठेवू शकलो असतो. तर आपण जेव्हा ट्रॉली लावतो तर आपल्याला नॉलेज नसतं आणि नॉलेज नसल्यामुळे आपण जसं त्या ट्रॉलीवाल्यांनी लावून दिल्या आपण तशा लावून घेत असतो. तर असो. आणि मग काय केलं, मला बिलकुल आता ऑइलिंग करायची इच्छा नव्हती, कारण मी ऑइलिंग मागच्याच व्हिडिओमध्ये दाखवली होती. मी खोबऱ्याच्या तेलाने पूर्ण जे ट्रॉलीला आहे ऑइलिंग केली होती. तर पण काय झालं, आज मी ह्या ट्रॉल्या सरकवत होती तर मला मधातली ट्रॉली जाम वाटली, बरीच जाम वाटली. मी मागे ऑइलिंग केली होती तर कमी वाटली. तुम्ही म्हशींचं वगैरे तेल असते आपल्या घरी त्यांनी याची ऑइलिंग करू शकता, पण माझ्याकडे म्हशींचं वगैरे तेल नाही तर मी साधं खोबरेल तेल इथे वापरलं आणि सगळी जी धूळ आहे ह्याच ब्रशनी काढून टाकली. नंतर तोच ब्रश घेतला झटकून आणि त्याच ब्रशनी पूर्ण ट्रॉलीची ऑइलिंग केली. आपण ब्रशनी ऑइलिंग याच्यासाठी करतो कारण ब्रशनी ऑइलिंग केल्यामुळे ते सगळीकडे असं ऑइल स्प्रेड होतं आणि बोटानी वगैरे लावायचं म्हटलं का ते ऑइल सगळं असं खाली सांडतं. म्हणून मी हा जो आहे टूथब्रश तर त्याने मग मी ऑइलिंग करत असते. तर अशा प्रकारे याची पूर्ण मी ऑइलिंग केली. आणि हो, मी तुम्हाला पेस्ट कंट्रोलचं सांगत होती. तर पेस्ट कंट्रोल 6 महिन्यांनी आपण करतो आणि 6 महिन्यांनी आता जे सगळी याच्यामध्ये पेस्ट कंट्रोल केला आहे तर ऑब्व्हियसली तो जो वास आहे तो पेस्ट कंट्रोलचाच पूर्ण ट्रॉलीजमध्ये आहे. तर खाली तुम्ही बघू शकता पूर्ण कचरा कचरा असा पडला दिसत आहे. तर मी हे इथे पुसणार नाही आहे. ट्रॉली फक्त मी बाहेरून पुसते. आतमधून ओल्या कपड्यांनी मी फक्त ट्रॉलीजचं जे आहे ते ट्रॉलीज पुसते ओल्या कपड्यांनी, वाळल्या कापडानी. पण मी मागच्याच व्हिडिओमध्ये ओल्या कापडानी पुसलं होतं. आता मी फक्त वाळल्या कापडानी पुसलं आणि जे काही खालचा एरिया आहे, आता खालची तुम्हाला फरची दिसते, मी तिचं फक्त झाडून घेतलं. तिथे मी ओल्या कापडानी पुसलं नाही, कारण पेस्ट कंट्रोल केलं असतं ना तर फक्त धूळ वगैरे पुसून घ्यायची असते. आपण नेहमी पुसलं तर ते औषध जी तिथे स्प्रे केलेली असते ते औषध सगळी निघून जाते. तर त्याच्यामुळे असं वरून पुसलेलं बरं. तर आता तर 6 महिने झाले मला इथे काही किडे वगैरे दिसत नाही. मला खूप असा भीती वाटते पेस्ट कंट्रोलचे जे येतात ना पेस्ट कंट्रोल करणारे, तर खूप अशी भीती वाटते कारण एवढा घाण वास येतो आणि घरामध्ये 8 दिवस तो वास फिरतो. त्याचा अनुभव मी इथेच आल्यावर घेतला आहे आणि कॉकरोच खूप सारे असल्यामुळे ना कसं किळसवाणं वाटत होतं आणि करणं आवश्यक होतं. आणि कॉकरोचचं असं आहे की ते मरतच नाही, पेस्ट कंट्रोलनी पण मरत नाही. पण लकीली आता इथे एकही कॉकरोच नाही आणि मी पण याची दक्षता घेते की इथे परत कॉकरोचचं साम्राज्य व्हायला नको. आणि आपण कुठे बाहेर वगैरे 3-4 दिवस आपण गावाला वगैरे गेलो तर एवढे कॉकरोच आपल्या घरामध्ये येतात. एकाचे किती 10, 15, 20, 100 कॉकरोच होऊन जातात. त्यात आपला पण काही गुन्हा नसतो आणि कुठून येतात कॉकरोच आपल्याला हे सुद्धा माहीत नसतं. आपण काही त्यांना इन्व्हाइट करत नसतो. बघू शकता किती कचरा निघाला. आणि हे जे पेपर होते मी आताच टाकले होते. एवढे काय माझ्याकडे कॅलेंडर मी असे जमवून ठेवले नाही आहे की मी प्रत्येक महिन्याला म्हणजे क्लिनिंग करीन तर नवीन कॅलेंडर टाकीन. कॅलेंडर पुसून घेतले आणि तेच कॅलेंडर माझे चांगल्या कंडिशनमध्ये होते. मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की माझं भांड्याचं टोपलं मी सकाळी जेव्हा 9 वाजता भांडे घासते 9 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भांड्याचं टोपलं माझं बाहेर असतं आणि पूर्ण भांडे जे आहे ड्राय झाल्यावर उन्हामध्ये छान वाळल्यावर ते मी ट्रॉलीमध्ये लावत असते. तर एवढं काही म्हणजे ओलावा वगैरे माझ्या भांड्यांना पण राहत नाही आणि किचनमध्ये
ते जे खाली ट्रॉलीमध्ये पेपर टाकले आहे ते पण खराब होत नाही. फक्त खराब याच्यामुळे होतं, काही कचरा वगैरे सांडतो स्वयंपाक करताना वगैरे, किंवा कुठून सांडतो का माहीत, पण कचरा त्या ट्रॉलीमध्ये दिसतोच. ते जे असे आपण पेपर टाकतो त्याच्यावर धूळ वगैरे कचरा वगैरे दिसतो. आणि पेपर वगैरे किंवा लायनर वगैरे आपण आणतो, तर त्याच्या लायनर वगैरे आपण ट्रॉलीजमध्ये टाकतो. तर एवढी डीप क्लिनिंग करावं लागत नाही. नुसता कापड जरी आपण मारला ट्रॉलीजवरून तरी एकदम क्लीन होऊन जाते. तर मला बरेच दिवसाचे ट्रॉली लायनर घ्यायचे आहे, पण मला माझं बाहेर जाणं झालंच नाही मार्केटमध्ये, आणि इथे जवळपास मार्केट पण नाही आहे. दूर जावं लागतं मार्केटमध्ये, आणि जवळपास मी बघितले तर एवढे काही चांगले नव्हते. खूप अशा मोठ्या मोठ्या धबाड्या प्रिंटच्या सगळे लायनर होते. मला प्लेन असं लायनर पाहिजे. तर मला मागे एका ताईंची कमेंट आली होती की तुम्ही डीमार्टमधून लायनर घ्या. तर मी आता इतक्यामध्ये डीमार्टमध्ये पण नाही गेली आहे. तर बघील नेक्स्ट मंथमध्ये मला जायचं आहे गावी, तर तिथे मग मी गेली तर तिथूनच मग लायनर वगैरे घेईन आणि व्यवस्थित परत ऑर्गनाईज करीन. आणि आपल्याजवळ ट्रॉली लायनर वगैरे आपण आणून ठेवले तर तेच आपण फ्रीजमध्ये पण वापरू शकतो आणि ट्रॉलीजमध्ये पण वापरू शकतो. आणि त्याचं कसं आहे, आपण स्वच्छ केले ना किंवा धुवून टाकले किंवा असेच पुसले ओल्या कापडांनी तरी आपण लगेच टाकू शकतो, आणि खराब वगैरे होण्याची त्याची काही भीती राहत नाही. तर माझे सगळे भांडे आहे ते मी लावून टाकले, आणि सगळ्यात जे खालचा भाग आहे, खालच्या भागाला मी ताटं आणि असे ट्रे मला खूप आवडतात. घरी ट्रेचं कलेक्शन करायचं, तर माझे दोन असे प्लास्टिकचे असतात ते ट्रे आहे, आणि 2 असे स्टीलचे ट्रे मी घेऊन ठेवले आहे. आणि तुम्ही बघू शकता फक्त एवढ्या ट्रॉलीमध्ये माझे सगळे भांडे मावते. आणि हे टोपल्यात जे भांडे होते बाहेर ते पण मी घेऊन आले. आता संध्याकाळच्या वेळेला मी क्लिनिंग करत आहे. आणि मधल्या ट्रॉलीमध्ये मी जे कापडं ठेवले ते माझे देवपूजेचे कापडं असतात, मी तिथे ठेवत असते. आणि माझा चटणी मिठाचा डब्बा पण मी आत धुतला होता, आणि जेव्हा मी धुवायला काढते वस्तू म्हणजे पिठाचा डब्बा आणि तिखट मिठाचा डब्बा मी काढला होता घासायला, तर मग मी पूर्ण क्लिनिंगच करून घेतली. कारण मग ते घासलेले डबे मला अशा घाणेरड्या जागेत ठेवावं वाटतच नाही. आणि ही आता माझा सिंक एरिया आहे इथे मी सगळे माझे क्लिनिंगचे सामान ठेवत असते. आणि हा जो माझा बिडाचा तावा आहे, खूप छान क्वालिटीचा तावा आहे. त्याचं वजन 3 ते 3.5 किलो त्याचं वजन आहे. तुम्ही किती हाय फ्लेमवर त्याच्यावर पोळ्या करा, भाकरी करा, काहीही होत नाही. खूपच एक नंबर क्वालिटी आहे. त्याची तुम्हाला मी लिंक देईन, तुम्ही चेक करू शकता. आणि खाली मी शेवटी ट्रॉली क्लिनिंग झाल्यावर डांबराच्या गोळ्या टाकून दिल्या आहे, तुम्ही बघू शकता. आणि असे जर आपण एकामध्ये एक असे भांडे फसवून ठेवले किंवा ज्या भांड्यांचा आपल्याला गरज नाही ते आपण ठेवून दिले, तर आपण कमीत कमी जागेत जास्त भांडे ठेवू शकता. तुम्ही बघू शकता हे सगळे पातेले, गंज, चाळणी आणि तांदूळाचा डब्बा आणि हे सगळे माझे मोठे परात वगैरे सगळं मी इथे ठेवलं आहे.